अदानींविरोधात आमची लढाई सुरूच आहे. मुंबई संदर्भात संजय राऊत यांचं वक्तव्य आहे. जे येतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्या व्यतिरिक्त, असं देखील संजय राऊत म्हणतात. जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय मैदानात उतरू, असं राऊतांनी म्हटलेलं आहे. खरं तर शरद पवार आपले मेंटॉर असल्याचं काल अदानी म्हणालेले होते. तर अदानी मोठे बंधू असल्याचं सुप्रिया सुळे यांनी काल वक्तव्य केलेलं होतं. यावर आज राऊतांना जेव्हा सवाल उपस्थित केला त्यावेळी राऊतांनी काय भूमिका घेतली आहे पाहूया आपण. गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील. तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय, आम्ही त्याच्याविरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील, आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात. या सगळ्याविषयी आपण चर्चा करूया. नरेंद्र कोटेकर सर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सहभागी आहेत या चर्चेत. नरेंद्र सर, याचा थेट अर्थ असा लावायचा का की संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला इशाराच दिलेला आहे, तुम्ही सोबत आलात तर ठीक, अन्यथा तुमच्याशिवाय मैदानात निवडणुकीला तर सामोरे जाऊ, पण आगामी काळात सुद्धा तसंच गणित असेल, अदानीच्या मुद्द्यावर कुठेतरी फिसकटताना दिसेल मविया फिसकटलेली जवळपास आहेच. आणि अदानीचा मुद्दा जो उपस्थित झाला त्यामध्ये एक बघा की अदानी समूहाकडे धारावीसारखा मोठा प्रोजेक्ट महायुती सरकारने दिलेला आहे आणि त्याला कडाडून विरोध शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने वारंवार अदानीला धरून आपल्या विरोधकांना टार्गेट केलेलं आहे. त्याच अदानींबरोबर काल जेव्हा शरद पवार कुटुंब सोबत होतं तर कुठे ना कुठे निवडणुकीला सामोरं जाता आणि विशेषतः मुंबईमध्ये सामोरं जाताना जर शिवसेनेची ती भूमिका होती, अदानी या नावाविरोधातली भूमिका होती किंवा अदानी मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न करतायत, हा जो प्रमुख त्यांचा आरोप आहे, त्या आरोपाला जर टिकवायचं असेल किंवा तो आरोप जर निश्चित धरायचा असेल तर त्या नावाला विरोध करणं हे शिवसेना ठाकरे गटाला क्रमप्राप्त आहे. आज जे संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे ते पाहता आपण जर गौतम अदानीबाबत ही जवळीक साधली गेली, म्हणजे शरद पवारांनी जी काय जवळीक साधलेली आहे किंवा काल त्या ज्या पद्धतीने सगळं अदानी कुटुंबियांसोबत चाललं होतं, याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्या मतदारांवर होईल. धारावीसारखा इतका मोठा मतदारसंघ, जी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, त्याचं पुनर्विकासाचं कामच अदानी समूहाकडे आहे. हा अदानी समूह धारावीकरांना, विशेषतः मुंबईकरांना फसवतोय असे आरोप स्वतः आदित्य ठाकरेंनी केले. त्याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आज ही भूमिका राऊतांना स्पष्ट करावी लागली आणि तो एक गर्भित इशारा त्यांनी दिला आहे, आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. तुमच्याशिवाय म्हणजे ठाकरे युती झाल्यानंतर शरद पवार गटाकडून जे काय ठाकरे युतीसोबत जाण्याचे संकेत दिले जात होते, त्या संकेतांना आता राऊतांनीच एक अटकाव घातलेला आहे की अदानीच्या मुद्द्यावरती कुठल्याही परिस्थितीत आम्ही तडजोड करणार नाही. म्हणजे त्यांनी दोन गोष्टी केल्या या विधानातून. एक, मुंबईतल्या जनतेला आश्वस्त केलं की होय, आम्ही अदानी विरोधातला लढा कायम सुरूच ठेवू. दुसरं, त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाला सांगितलं की तुम्ही जर अदानींसोबत जेवढी जवळीक साधाल तेवढे कुठे ना कुठे आमच्यापासून लांब जाल. अगदी. त्यामुळे या अदानीच्या मुद्द्यावर सध्या मात्र मवियात चांगलंच रणकंदन सुरू असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. एकीकडे शिवसेना, ठाकरेंची शिवसेना अदानीच्या विरोधात, तर तिथं पवारांची राष्ट्रवादी अदानीला गोंजारताना दिसतीये. तुर्तास धन्यवाद नरेंद्र सर. एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जिजाई निवासस्थानी अजित पवार यांची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीची पुण्याकरता पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्याकरता राष्ट्रवादीची कोणत्याही क्षणी पहिली यादी जाहीर होईल, यावर सुद्धा मी नरेंद्र सरांकडे जाणार आहे. खरं तर पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्रित येताना दिसतात. अगदी थोड्याच वेळात अजित पवार पुण्याकरता पहिली यादी आपली जाहीर करतील. होय, कारण की ते तसे संकेत दिले होते की दोन्ही राष्ट्रवादी जर जवळ आली तर पुण्यामध्ये, कारण
राष्ट्रवादीचा जर बालेकिल्ला आपण म्हटलं तर तो पुणे, पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिका नेहमीच राष्ट्रवादींनी स्वतःकडे ठेवल्या आहेत. स्वतः शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, या पूर्ण पवार कुटुंबाचा वरचष्मा या 2 महानगरपालिकांवरती आणि एकूणच तिकडच्या आमदारकीवर, खासदारकीवर त्यांचा आतापर्यंत प्रभाव राहिलेला आहे. हा प्रभाव लक्षात घेता आपल्याला जर या पालिका ताब्यात ठेवायच्या असतील तर 2 पक्ष म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र आलं तरच आपलं म्हणजे आपली राजकीय वाटचाल खूप यशस्वीपणे पुढे जाईल, असा एक मतप्रवाह आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होते, पण तरीही त्यांची चर्चा अशी सुरू आहे की शरद पवार पक्षाला सोबत घ्यावं. पण तिथे गेल्या काही दिवसांमध्ये ही जवळीक साधण्याचा प्रयत्न झाला. पण एक आग्रह कार्यकर्त्यांकडनं, तिकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं असा होता की जर आपण शरद पवार पक्षाला सोबत घेतलं तरी त्यांनी निवडणुकीला सामोरं जाताना घड्याळ चिन्हावरतीच सामोरं जावं. म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचं, अजित पवार पक्षाचा जो काय घड्याळ चिन्ह आहे त्याच पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती त्यांनी सोबत यावं. ही जी अट आहे ती शरद पवार गटाला मान्य नाही झाली आणि त्यातून चर्चा फिसकटली. पण कुठे ना कुठे ही युती जरी झाली नाही तरी माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये भाजपला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल पुण्यामध्ये तर यांची मैत्रीपूर्ण लढत असेल किंवा एक राजकीय समीकरण जुळवण्याचं तंत्र तिथे शरद पवार आणि अजित पवार हे अवलंबतील. निश्चित. खरं तर राजकारणात सर मैत्रीपूर्ण लढत असं काही नसतंच. एकूणच तो शब्दप्रयोग आहे, पण लढत ही लढतच या ठिकाणी पुण्यात पाहायला मिळेल. एकूणच ही जी एकत्रित येण्याची सुरुवात आहे ती आगामी काळातल्या राजकारणाच्या दृष्टीनं नांदी आहे का, यावर देखील या निमित्तानं चर्चा होताना दिसतीये. घेते अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.